नमस्कार. आज भव्य असं सोन्या 50-50 केसरी एक आदत एक बैल मैदान मित्रांनो पार पडत आहे आणि या मैदानाच्या गट क्रमांक 6मध्ये आपल्याला एक सुंदर असा साज पळताना दिसला आहे. तो म्हणजे या बैलगाडी शर्यत क्षेत्रातील देव रुस्तम हिंद केसरी बकासूर आणि त्याच्यासोबत पळायला हा आदत किंग देवाची संपूर्ण टीम आपल्याबरोबर आहे. दादा नमस्कार. नमस्कार. प्रथमतः तुमचं नाव सांगा. माझं नाव अनिरुद्ध मैत्री रेट्रे बुद्रुक आणि आमचे आहेत मयुरेश जितेंद्र फराड आहेत ते. बरं, काय सांगाल नक्की आपला देवा कुठला आहे जरा सांगा. देवा पागड्याचा पाडा मुंबई कल्याण आणि रेट्रे बुद्रुक यांचा देव आहे. यांचा देव आहे. कशा पद्धतीनं आज बकासूर बरोबर नियोजन झालं होतं? नियोजन परवा आम्ही आतिश पाटील चिंचपाडांच्या सर्जाला पळालो. त्यानंतर येताना रोहन आडके सुट्टी मेकर, रफिक मुलानी आणि नेताजी मोरे आणि सुरेश भाऊ सुट्टी मेकर यांनी ते नियोजन केलं. बरं, गाडी कशी पळाली आज गट क्रमांक 6मध्ये? सुंदर अशी गाडी पळाली. काय सांगाल म्हणजे देव आपला कुठल्या खांदी पळतो वगैरे? काय देवा दोन्ही खांदी बाहेर पळतो, पण जास्त दिवस झाला आम्ही डावीनंच थांबतोय त्याला. डावीनं जास्त पळवत आहे. आता गेल्या सिद्धेश्वर कोरेच्या मैदानातून एक नंबरचा मानकरी आहे ना तो? एक नंबर. बरं, किती आत्तापर्यंत एक नंबर झाले त्याचे? 2 झाली. एक नंबर 2. साधारण आत्ता किती वय? आता त्याचं 21-22 महिन्याचं आहे. बरं, आता काय सांगाल की या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये आता ज्या नंदीचं नाव सर्वत्र घेतलं जातं असं बकासूर, आता तुम्ही पाहिलं असेल की बकासूर बरोबर पायरा जरी झाला तरी एवढी चर्चा आहे किंवा एवढं फेम आहे त्याच्यावरती, एवढे लोक प्रेम करतात. काय सांगाल? तो बैलगाडी क्षेत्रातला एक देवच आहे. त्यासोबत सगळ्यांची पाळायची इच्छा आहे. असं नाही की कोण त्यासोबत पाळायचं म्हटलं कोणीच नाही म्हणू शकत नाही. आणि आमची सगळी टीम बकासूरची चाहते आहे. बरं, हां. त्यासोबत पळताना खूप आनंद झाला. आज आमची पण इच्छा पूर्ण झाली. आमचं एक स्वप्न म्हटलं तर पूर्ण झालं त्या बैलाकडून आमच्या. हां, कुठेतरी बकासूरवर पाळण्याचं एक तुमचं पण स्वप्न होतं. मग काय सांगाल आता बकासूरला, म्हणजे तुम्ही कधीपासून पळताना बघताय किंवा काय थोडं तसं? बकासूर काय सुरुवातीपासून आम्ही पळताना बघतोय. आतापर्यंत तो बैल 5 वर्ष झालं पळतोय. एक महिन्यात 15-20 मैदान म्हटले तर एक 200 मैदान तो वर्षात, 1000 मैदान 5 वर्षात पळाला असेल. प्रत्येक मैदानात एक नवीन चेहरा म्हटलं तर 1000 बैलात आमचं एक नाव ऍड झालं. त्याचं खूप समाधान आहे आम्हाला. आणि मोठं पण मैदान आहे, एक असं एक नामांकित मैदान आहे आणि या मैदानात पळाचा योग आला म्हणजे या दैवडी ना आम्हाला खूप काय दिलं. आणि विशेष म्हणजे तुम्ही बघितलं की सुट्टीला भरपूर जण होते. राहुल आप्पा आयोजक सुद्धा होते. राहुल आप्पांनीच नियोजन केलेलं. राहुल आप्पांचं मनापासून आभार आहे की त्यांनी आम्हाला देवासोबत पळायची संधी दिली एक. आणि विशेष म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की बकासूर पळणार आहे, आपल्या मुलाला सांगितलं होतं आणि तो तुमच्या नंदी बरोबर पळाला म्हणजे तुमचं एक भाग्यच आहे. आमचं भाग्य आहे. नक्कीच. कसं वाटतंय मैदानाचं एकंदरीत तुम्हाला? एक नंबर मैदान आहे पळण्यासाठी वगैरे नंदी? एक नंबर मस्त मैदान, मस्त नियोजन केलेलं आहे. वासराची खासियत काय सांगाल आपल्या? वाजता खासियत काय नाही, खालून वरपर्यंत एकसारखा पडतो. आणि जर पब्लिक असला तर विषयच नाही. 2 उड्या जास्तच जाणार तो पब्लिक असलं तर. पब्लिकनंच आम्ही काढले. आपलं नाव सांगा म्हटलं. माझं नाव महेंद्र बाळाराम फराट. काय सांगाल आता तुमचं हे वासरू आता चर्चेतलं वासरू आहे देवा म्हणून, काय सांगायला? मुंबईमध्ये पण चर्चातलं वासरू आहे. आजपर्यंत मुंबईमध्ये एक पण शर्यत पडली नाही त्याची या सीझनला. बिंजोरला वगैरे पळतो. बिंजोरचा बादशाह आहे तो. बिंजोरला पळतो. मग कुठंतरी बिंजोडची जी त्याची खासियत आहे म्हणजे आता पब्लिक किती असतं आपल्याला माहिती आहे. ते 3 फेऱ्याच्या मैदानात दिसून येतं. बऱ्यापैकी मैदानात आपण बघितले, सीमे असू द्या फायनल असू द्या, तो कडनं पळाला आहे. आणि आजच्या घडीला म्हणजे कडनं पळणारा बैल किंवा वासरू म्हणलं की त्याला डिमांड किती आहे तुम्हाला पण माहिती आहे. काय सांगाल कशा पद्धतीनं त्याचा सराव वगैरे घेता किंवा कसं ट्रेनिंग दिलंय? त्याला फेर असतात. आमचा मेहून आहे प्रमोद, सुरेश भाऊ आहे, त्यांची टीम आहे. ते सगळे त्यांचा सराव घेतात आणि आमचं वाईट काळात आम्हाला लय सहकार्य केलं. आमचा रेट्रे बुद्रुक शिवप्रेमी ग्रुप रेट्रे बुद्रुक, त्याच्या सुरुवातीच्या काळात त्या ग्रुपनं आमच्या लय कष्ट घेतलं त्याच्यावर. कुठेतरी आता त्याचं फळ तुम्हाला मिळते, फळ मिळते आमच्या रेट्रे शिवप्रेमी तुम्ही ग्रुपला. म्हटलं की बिंजोडला वगैरे पळते. बिंजोडला नंदी ट्रेनहून इकडे येतात. आता बिंजोडचा एक फेरा असतो पण इकडे 3 फेर असतात. मग कसं काय तुम्हाला वाटतं? 3 फेर म्हटलं तर जरा डिफिकल्ट असते प्रत्येक नंदी. आम्हाला बिंजोरपेक्षा इकडे जास्त आनंद व्हायला लागला 3 फेऱ्यामध्ये. 3 फेऱ्या तुम्ही प्रत्येक वेळी नंदी पळताना दिसणार इकडे, त्यावेळी तुम्ही 100% इकडे येणार कारण की 3 100% येतो. हार मैदानाला इकडे येतात तुम्ही. म्हणजे एक कुठेतरी जीवाभावात नातं असतं की आपलं नंदी पळताना बघायचं असतं. अनिरुद्धचा आणि माझा घरच्यासारखं संबंध आहे. भाऊ आहे आम्ही, असं काय नाही इकडे मैत्री. आमच्या काही संबंध नाही. खूप मेहनत घेतली.
काय त्यासाठी काय करायचं नाही असं नाही सगळं केलं. आणि 3 फेऱ्याचं बोलला तर आम्हाला पहिल्यांदा ह्या बैलाचा गुरु म्हणला तर चरेगावचा स्वामी झाला. बरं चरेगाव पहिल्यांदा फायनल आम्ही पळालो. 3रा फेरा फायनल पळा जाताना आमच्या मनात भीती होती काय होईल, पण एक बाळू ड्रायव्हर शापूरचे आणि स्वामीने एक आम्हाला विश्वास दिला काय नाही. आणि तिथं विंगच्या मैदानात आम्ही 1 नंबर केला. सेमी तिथं टॉपचा सेमी वासरानं कडेनं काढला होता. आता थोडासा त्याचा इतिहास सांगा. देवा नक्की खरेदी केलाय का आपला घरचा कसं काय? नाही खरी छोटा होता तेव्हा आम्ही लहान घेतला. असताना घेतलेला एकदम. कुठनं घेतलाय काय? तो जालनावरून घेतलेला आपण. आता मुंबईत ड्रायव्हर वगैरे तुमचं कसं काय असतं, कोण नियोजन, तुम्ही नियोजन सगळं करता? हा आम्ही स्वतः ड्रायव्हर वगैरे तिकडे कोण असतं? ड्रायव्हर आपला घरचाच आहे. घरचा ड्रायव्हर असतो. मग आता इथं 3 फेऱ्याचं मैदान कधी पण असणार आणि तिकडे कधी जाणार मग काय? आता दिवाळीनंतर बघू. दिवाळीनंतर. पण शक्यतो तुम्हाला आता आवड असं काय ना आम्हाला काय इकडे पाहिजे मैदान पडलं इकडे आणणार, तिकडे पाहिजे तिकडे जाणार, वरती पाठवतो. असं आमचं काय नाही. इकडे पळवायचं आणि तिकडे सीझनचं काय नाही. किती दिवसाच्या गॅपवर पळवता नंदीला, कारण तुम्ही बघता 8 दिवस 10 दिवसाच्या गॅप मध्ये पळवतो. आज बबलूच्याबद्दल काय सांगाल, कशी गाडी पळवली? बबलू त्याचा एक अनुभवी जॉकी आहे, बकासूरचा परमनंट जॉकी आहे, त्यामुळे त्यांच्याबद्दल बोलायला तेवढं कमीच राहते. आता आतापर्यंत आता देवा पळतोय, तुमचं नाव पण करतोय, ज्या पद्धतीने आपण म्हणतो की बिनजोडला पण नाव करतोय, 3 फेऱ्याला पण नाव करतोय. एवढ्या कमी वेळामध्ये त्यानं तुम्हाला एवढं नाव करून दिलंय, काय सांगाल? त्यानं लय नाव केलं, जेवढी आमची इच्छा नव्हती त्यापेक्षा त्याचं मानायला तेवढा आभार कमी आहे आमच्यासाठी. हां, आणि ज्या पद्धतीत आपण म्हणतो की एक आदत वासरू म्हणलं की थोडंसं गॅपनं पळवलं तर टिकून पळेल, त्या पद्धतीनं नियोजन झालं पाहिजे. तसं तुमचं आयोजन नियोजन पण सुंदर अशा पद्धतीचं आहे. बघायला तर 3 फेऱ्याचं मैदान असू द्या किंवा बिनजोड असू द्या, तुम्ही त्या पद्धतीने नियोजन करूनच त्याला बाहेर काढताय. आणि आता चर्चेचा विषय आहे, तो कडनं पण पळतोय, त्यामुळं पायऱ्याला वगैरे भरपूर मागणी येत असेल. पायऱ्याला येते भरपूर मागणी. हां, आता काय सांगाल? आता मोहिल शेट असतील, मामा असतील, वैभव मामा असतील, काय चर्चा वगैरे झाली का, कसं काय? चर्चा झाली. राहुल आप्पांनी सगळं घडवून आणलं. मोहिल शेठ, वैभव मामा, संतोष मामांचं आभार आहे की त्यांनी आम्हाला देवासोबत पळायला ह्या देवाला संधी दिली. आमच्या देवाला पळायला संधी दिली. आमचं एक स्वप्न होतं ती ह्या देवानं पूर्ण केलं. आता पुढचं कसं काय नियोजन, कुठं असणार मैदानात पुढं? आता अजून तर काही ठरवलेलं नाही. अजून काय आता वाटतं एकंदरीत, आता एवढं तुमचं नाव केलंय, आता तुमचं हे म्हणजे पहिलं वासरू कसं काय आपलं तुमच्या? नाही, अगोदर पण झालेत भरपूर बैल. बरं, भरपूर झाले का? आता पळाला याच बकासूरवर चर्चा झाली. आता त्या बैलाकडे जर बघा गेलं तर एक गावठी नंदीचा देवदूत म्हणून त्याकडे बघितलं जातं. आता ते आपण आता बैलगाडी क्षेत्रामध्ये प्रत्येक बैलगाडी मालकाला माहीत असतं की आपण वासरू बघून घेतो, असं असावं तसं असावं. प्रत्येक जण म्हणतो की ते बकासूरचं एक वेगळे पण आहे, त्यातनं पण ते गावठी म्हणून उदयास आला आणि एवढ्या क्षेत्रामध्ये विक्रम केलेत, काय सांगाल? त्या बैलाला बोललं तेवढं कमीच आहे. तो गावठी फक्त जन्मासाठी आला. त्यानं सगळ्या मोठमोठ्या बैलांचं रेकॉर्ड, आणि त्याचं रेकॉर्ड कधीच कोणच या बैलगाडी क्षेत्रात मोडू शकत नाही. त्यामुळे वासराचा स्वभाव कसा आहे काय? एकदम शांत, एका डाव्यानं जातो कुणाच्याही माग. सुट्टीनं मुरकी फक्त एवढी धरून ठेवली तरी हा झाली की त्याचा तो निघून जातो. त्याला काय धरायची, दाबून धरायची काही गरज नसते. आता आपण सुट्टीला पण बघितलं, हालचाल वगैरे त्याची कसलीच नव्हती, आपलं शांत उभं राहिला होता. सुट्टी झाली की तो सुटतोय. मग त्याचं एक वेगळे पण म्हणजे म्हणावं लागेल की हाय आदत, पण जेवढ्या रगतीनं पळतोय तसा शांत पण आहे, खूप शांत आहे. आता आमचं मेहून आहे, तो एका डाव्यावर येतो, त्यांची मम्मी एका डाव्यावर त्याला फिरवते. बरं, हां हां, त्याला असं मोकळा सोडते त्यांच्यासोबत. आता पण अनुभवलं असं काही जवळ आलं तर काही प्रॉब्लेम काही सुद्धा करत नाही. काय वाटतंय का एकंदरीत तुमचं असं मोठं इकडे नाव केलंय तुमच्या? मला खूप आनंद आहे, आणि आमच्या बकासूर सोबत पालायची इच्छा होती आणि याच पूर्ण झाली. आता कसं बघताय भविष्य त्याचं? भविष्यात तो खूप मोठं नाव करेल आमचं शेतचं, हां हां, एवढी त्याकडे इच्छा आहे. आज इच्छा पूर्ण झाली आहे. 99% आज आमच्या इच्छा सगळ्या त्यानं पूर्ण केल्या. त्या पळाल म्हणजे आम्ही ती 10 वेळा हिंद केसरी झाल्याचा मान आम्हाला आज मिळालाय. बरोबर आहे. मोठं वाक्य बोलून गेला, कारण की देवासोबत पळणं म्हणजे हिंद केसरी झालं तर मान मिळाला असं म्हटलं तुम्ही. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला सगळ्यांना. असंच तुमचा नंदी देवा हे तुमच्या टीमचं सगळ्यांचं नाव करेल, तुम्हाला शुभेच्छा राहील सगळ्यांना. धन्यवाद. धन्यवाद.